सगळ्यांना नमस्कार. आज कसं चाललंय घरात बघूया. आज लई दिवसात ना जेवाय बसलेली गावल्या सगळी. होय होय अण्णा बस खाली चाल. कशाला वाटकावून लागतंय तुला? शाळेत चालला आज नटून थोटून. आज बरी शाळेची कपडे घातल्या ती. रोज शाळेची घालतोय. तरी आजीला खाया आणि आता बापू तुम्ही घरी असता का आजीला आणल्यावर? आईला कोणत्या पोरांनी काय आणले ती सांगा गाड्या. मी काय बोलतोय ऐका. कुणाला खाया नाहीच नेमकं. आईसाठी कोण आणतं का गाड्या खाया? मग अण्णा तू माझ्यासाठी खायला होतं काय कवा? मग काय अण्णा अजून मोठा व्हायचा पण होय राजे तुझ्यासाठी आई किती जपती येतानी पोरं विचारते ती काय आणलं आहे पण आई विचारते का कवा पोरांना काय आणलंय का? आई इतका हाय का हो महत्व कुणाला सांगा हो. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे मला एकदा सांगा बरं. काय द्यावा कुठे चालली तर 2 रुपये ऐकत का म्हणाव. पोरांनी कोणचीच म्हणत नाही हाय पण अर्थ सण आहे. बापूच मला म्हणलं नाही म्हणलं गाईला खाया काय केलं नाही कुठं. मला म्हणतात राजीच म्हणली की काय नाही समजे हिरबळ झोपती आगी नको लाव म्हणलं तर लावा नाही. आजीला आणि जकायला रे अण्णा का पोरांना सांगित जावं. आता आजी काय मटण खात नाही चिकन खात नाही. बापाचं काय नाही बाप कुठं खाऊन येतो काय वडापाव. आता बाप खावत आणि बापूला सगळे पैसे पाठवतात. बापू जातात ऑनलाईन पाठवायला होते मम्मीला फोन. आजीला काय ती गुढी शाव अजून काय आजी हॉटेलचा वडापाव खात नाही. आजीला माहितीये सगळ्यांना माहितीये आजी बाहेरचं खात नाही. हा आजी एखादच आहे. एखादं हातील बंद आहे पदशीर काय कुणी येऊ नका पटा घेऊ नका काय नका. हा बापू आमचं सांगतात ते ऐका सगळेजण. होय बात्या समद्यांना होय ना नाही आज एखादच आहे आज सोमवार आहे असू द्या. आणि पोर भाकरी सुद्धा काय ना हो शाळेच्या काळजीनं त्याला एक 10 काटच आहे शाळेच्या म्हणतो शाळेच काय करावा काय नाही काय समजतच नाही म्हणजे शिक्षण घ्यावं पण इतकं पण नाही झालं. ही आली का तवर आता झिपरी ही आली तवर सांगाय आता हो का. आणि जेवत जा निपसू काळजी करू नको. कसं बोलते आणि पोराच्या ह्याच्यात ते बॅलन्स टाका म्हणजे मग त्याला आपलं बघाय गावलं. कसला बॅलन्स टाकू टाकायचा रात्री वायफाय चालला नाही ना आजीला त्यांना बघायला जेवायला जीवतोय. आजी काय म्हणते सांगा हा रिचार्ज संपलेला वायफायचा माझी हिनाच काहीतरी मला इथं काही नाही रिचार्ज संपलाय त्याचा आत्या. युट्यूबवर काय होतं माहितीये का आपण जे बघतो येतं ना मालिकाच आहे ना. आजी बापांचं पण माझी घेऊन आली मालिकाच काय नाही मला शिवाय देते मालिकाच तू काय केलं तूच फोन घातल्याला होय आत्या. वायफायचा रिचार्ज संपला होता. मी पण आजी चेष्टा केली मालिका ब्लॉक केली म्हणलं आजीला. आजीने इतकं शिवाय दिलं मला 1 तासभर. झोपला होता का नव्हता तुम्ही रात्री? आम्ही 1 वाजतोर येस्तोर का शिव्या देत होता एकमेकाला. थांबा बापूच ऐका. व्हिडिओ काढून टाकायचा आज बंद आहे म्हणल्यावर रात्रीच टाकायचा होता आपण म्हणलं ठरतंय काय होतंय बघू. आणि काय ठरवता तुम्ही मग जाऊन हेड पाठवत येत. अहो नाही इतक्या लवकर कोणी येतं का बापू? येत नाही पण बघणारी ती लगेच बघला व्हिडिओ गेला पण गेला की टाकला की आता. जेवाय समधी आज काय भाजी सकाळीच बघितलंय त्यांनी मटकीची भाजी. त्याला आज आम्ही जाणार आहे फिराय. कुठं आम्ही आज भिगवणला जाणार आहे मी आजी बापू. काय बोलली नाही आम्ही जायचोय मायना आजीकडं. मम्मी आम्ही दवाखान्यात जायचो मायना आजीकडे. जायचो का घरी म्हणजे काय आमची पण नाते आहे की तुम्ही परत जा. मम्मी मला देतो वहिनीकडनं घागरा आणायचा आहे. बर बर आपण जाऊ कधी गुरुवारी जाऊ. गुरुवारी जाऊ.
चकुलीच लग्न कधी 5 तारखेला हो दिदवहिनीला म्हणणार दिदवहिनीकडे घालणार 5 तारखेला लग्न आहे हो उद्या गहना बांगड्या या है ना 2 तारखेला. हो त्या दिवशी मनाबाई आली ती जेवायला ना पाहुणं दोघं तेव्हा म्हणत होते कुठे हॉटेलला कोण ती आलती की येता येता तिच्या घरनं येताना मनीषा होय मनीषा मला काय असतं सगळी तिघं पण आलती तिघं. मला म्हणली मग काकी मंगळवारी घाणा वांगड्या या. तुला म्हणलं बस बोलवलंय मला पाहा ही दी. मम्मी सकाळ सकाळ हळदीलाच लग्नाला बोलवलंय. लोकांना गैरसमज होईल मानाबाई म्हणजे मनीषा का आमच्या वस्तूची एक जण आहे ती नाही होत त्यांना गैरसमज ती पप्पानी व्हिडिओ मध्ये पण दाखवली तिला आल्यावर नाही पण लोक म्हणतात मनीषा तर आता मनाबाई पण एक चपातीचं नाही बाबा अण्णा लय आमच्या काळजी असू द्या चला सगळ्या बापूच आमच्या जेवाय झालं बापू पारून सगळं उरकून बसला आमचंच उरकायचंय मला अजून ऊस तोडायचा काटवाळा आता बर बर घ्या भिजवून तर आमचं उरकतंय या. त्याला औषधाला तुझ्या मनाने बघ मारावं लागेल आज भिजावल्यावर बर बर गुरुवारी का होईना गुरुवारी देते की पैसे तुम्हाला हा मला म्हणते आपल्या लसणाला एक 10 कसली पिशवी ती 2200 पिशवी आता नका लसणाला आणावंच लागेल हार्दिक आहे ती आणू की अजून लय टायमिंग आहे अजून येईन आणायला युट्यूबचं पेमेंट झालं 25 तारखेला होय 25 ला बाजू मग त्यावर लसूण ही होतोय की काय लगेच व्हायचंय टाका टाकू टाकू होय अण्णा अण्णा डोक्याला त्या लावत जावा उरकत जावा तू 10वीला आहे आता बारीक नाही व्यवस्थित राहावा स्वच्छ राहावा खोबरे तेल आळतं का नाही आळू दे हम्म पण गोड तेल लावायचं हा मी तसंच करतो अण्णा ऐक बापू काय सांगते तुला डोक्याला डोकं कोणाचं लागत लागायचं काय तरी तेल तुम्ही एकीकडे लागायचं की एकीकडे चला नमस्कार ऐकलं बापूंचा थोडा समाचार कळाना सुद्धा कसं बापूंचा समाचार ऐकल्यावर बरं असतं वाईट हाय का नाही बापू माणसं परत म्हणतात बापूला का दाखवीत नाही ज्ञान अगं आजीला तेल द्यायचं होतं किटली एका चपातीचं द्यायचं होतं तिला जास्त तेल दिलं. बरं असू दे बाय सगळ्यांना